श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. आज आपण एका अद्भुत रहस्याबद्दल जाणून घेणार आहोत. दत्त महाराजाच्या प्रत्येक चित्रात, प्रत्येक मूर्तीमध्ये आपण नेहमी पाहतो त्यांच्यासोबत एक पांढरी गाय आणि 4 कुत्रे असतात. कधी विचार केला आहे का असतील ही गाय आणि ही 4 कुत्री दत्तगुरूच्या सोबत? आज आपण त्याबद्दलच जाणून घेणार आहोत. श्री स्वामी कृपा भक्तिमार्ग चॅनेलकडून तुम्हा सर्व भाविकांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण जाणून घेणार आहोत दत्त महाराजासोबत 4 कुत्रे व गाय का असते. त्या अगोदर चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हा सर्व भाविकांना अशा आध्यात्मिक नवीन व्हिडिओचा आनंद घेता येईल. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. दत्तगुरू हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवाचे संपूर्ण स्वरूप आहेत. ते सृष्टीची निर्मिती, पालन आणि संहार हे 3 कार्य एकाच वेळी करतात. त्यांच्याजवळ असणारी गाय म्हणजेच धेनू माता, जी पृथ्वीचे प्रतीक आहे, ती सांगते, गुरु म्हणजे तो जो सर्व जगाला पोषण देतो, जो प्रत्येक जीवावर प्रेम करतो. ती गाय म्हणजे संपूर्ण सृष्टीचं आईपण. जशी गाय आपल्याला दूध देते, तशीच दत्तगुरू आपल्याला ज्ञानाचं आणि कृपेचं अमृत देतात. म्हणूनच जेव्हा आपण दत्त महाराजाचं दर्शन घेतो, तेव्हा त्या गायीकडे बघून आपण म्हणावं, हे गुरुदेव, आम्हालाही तशीच करुणा आणि प्रेम दे. आता बोलूया त्या 4 कुत्र्याविषयी. ही साधी कुत्री नाहीत. ही म्हणजे 4 वेदाचं प्रतीक आहे. 1 ऋग्वेद, 2 यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. हे 4 वेद म्हणजे ज्ञान, श्रद्धा आणि धर्माचा पाया. दत्तगुरूच्या मागे ही 4 कुत्री नेहमी असतात, कारण त्याचा अर्थ असा आहे की गुरु म्हणजे तो जो वेदाचं ज्ञान जगाला चालता बोलता शिकवतो. या 4 कुत्र्याद्वारे जगद्गुरू सांगतात, ज्ञानाचं रक्षण करा, धर्माचं पालन करा आणि सत्य मार्गावर राहा. तसेच ही कुत्री निष्ठा, सेवाभाव आणि शरणागती याचं प्रतीक आहेत. जशी कुत्री आपल्या स्वामीशी अखंड निष्ठावान असतात, तशीच आपल्या भक्ताने गुरुशी राहावं, पूर्ण समर्पण, पूर्ण श्रद्धेने. दत्तगुरूचे हे संपूर्ण रूप, त्याचा त्रिदेव अवतार, गाय, 4 कुत्रे हे आपल्याला एकच संदेश देतात, सर्व जीवात देव पहा, सर्वावर प्रेम करा. गाय सांगते करुणा ठेवा, कुत्री सांगतात निष्ठा ठेवा आणि जगद्गुरू सांगतात ज्ञान आणि प्रेम यातच मोक्ष आहे. जेव्हा तुम्ही दत्त महाराजाचं चित्र पाहाल, तेव्हा त्यांच्या चरणाशी असणारी ती गाय आणि 4 कुत्री विसरू नका, कारण ते फक्त दर्शन नाही, तर ती एक संपूर्ण शिक्षणाची आणि भक्तीची मूर्ती आहे. जे या रूपाचं अर्थ समजावतात, त्यांच्यावर दत्तगुरूची कृपा अखंड राहते आणि त्यांचं जीवनही गुरूच्या प्रकाशानं उजळून निघतं. गुरुदेव दत्त. मित्रांनो, दत्तगुरू हे केवळ देव नाहीत, ते आपल्या जीवनाचे मार्गदर्शन आहेत. त्यांच्या रूपात असलेली गाय आपल्याला करुणा आणि मातृत्वाचं प्रेम शिकवते आणि ती 4 कुत्री आपल्याला श्रद्धा, निष्ठा आणि वेदाचं ज्ञान आठवण करून देतात. आपल्यात जर प्रेम आहे, श्रद्धा आहे आणि सर्व जीवावर दया आहे, तर समजा दत्तगुरू आपल्या सोबतच आहेत. त्यांच्या चरणाशी आपण रोज मनाने वंदन करूया आणि प्रार्थना करूया, हे गुरुदेव दत्त, आमच्या जीवनातून अहंकार, राग आणि द्वेष दूर करा. सर्व जीवात तुम्हाला पाहण्याचं भान द्या आणि आमचं मन सदैव तुमच्या भक्तीने स्थिर राहू द्या. गुरुदेव दत्त. स्वामी भक्तांनो, आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कमेंटमध्ये तुमचा अनुभव लिहायला विसरू नका. चला तर मग परत भेटूया अशा आध्यात्मिक नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.